आणि गायीचं कातडं इथं निदर्शनात आल्यानंतर सर्व हिंदू एकत्र येऊन खारघर पोलीस स्टेशनला तसं कळवण्यात आलं आणि तसंच तलोजा पोलीस स्टेशनलाही कळवण्यात आलं। त्या दोन्ही पोलीस स्टेशन सिनियर इथं आलेले आहेत आणि गणेश घाटावरच हे गायीचं मुंडकं आणि गायीचं कातड टाकलेलं आहे। याचा अर्थ तलोजामध्ये जे कत्तलखाना आहे तिथं गायीच्या गोमातेची हत्या केली जाते। या 2024 मध्ये जवळजवळ 9 वेळा गोरक्षकांनी इथे कारवाई केलेल्या होत्या। त्या कारवाई तलोजा पोलीस स्टेशनने तसं त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलेलं 4 ते 5 वेळा। त्यावेळी पोलिसांच्या समोर सुद्धा गोरक्षकांवर हल्ला झालेला होता आणि तिथं 9 गायी आपण पकडल्या होत्या गोरक्षकाने आणि त्या गायी आपण सीबीडी येथील गोशाळेमध्ये त्यांना संगोपनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। अशा वारंवार तलोजा पोलीस स्टेशनच्या मार्फत कारवाई करून सुद्धा ते लोक जर थांबत नसतील तर इथं सर्व हिंदूंना आणि खारघर भारतीय जनता पार्टी ह्या घटनेचा निषेध करते आणि जर तलोजा पोलीस स्टेशनच्या मार्फत कोणती मोठी कारवाई त्या कत्तलखान्यावर जर होणार नसेल किंवा कत्तलखाना बंद होत नसेल तर इथं आम्ही नक्कीच मोठं आंदोलन इथं उभं करू आणि हा कत्तलखाना बंद करण्याचं काम भारतीय जनता पार्टी नक्कीच करणार।